आपल्या मुलांमध्ये मूल्य, नीती आणि तत्त्व जाणीवपूर्वक रुजवली पाहिजेत. चांगल्याला चांगला आणि वाईटाला वाईट म्हणण्याचे संस्कार पालकांनी मुलांमध्ये रुजवले पाहिजेत. तो समाजाच्या झुंडीचा भाग न होता माणूस म्हणून घडला पाहिजे. त्यासाठी पालक आणि शिक्षकांनी प्रयत्न करण्याची गरज आहे, असे उद्गार साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त साहित्यिक प्राध्यापक कृष्णात खोत यांनी काढले. कोल्हापुरात बहुजन माध्यमिक शिक्षक आणि सेवक सहकारी पतसंस्थेच्या वतीने आयोजित विद्यार्थी गुणगौरव समारंभात ते बोलत होते. कोल्हापूर जिल्हा बहुजन माध्यमिक शिक्षक आणि सेवक सहकारी पतसंस्थेच्या वतीनं सेवानिवृत्त शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, मुख्याध्यापक आणि विद्यार्थी गुणगौरव सोहळा पार पडला. ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक कृष्णात खोत आणि माजी पोलीस अधिकारी बाळासाहेब गव्हाणी, संस्थेचे अध्यक्ष विकास कांबळे, उपाध्यक्षा सुजाता देसाई, गटनेते रघुनाथ मांढरे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमाला प्रारंभ झाला. विकास कांबळे यांनी संस्थेच्या उलाढालीचा आढावा घेतला. यावेळी मनोगत व्यक्त करताना प्राध्यापक कृष्णात खोत यांनी पालकांचं मुलांकडे आणि शिक्षकांचं विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष होता कामा नये असं सांगितलं. मुलांमध्ये मूल्य, तत्व आणि संस्कार रुजले पाहिजेत. त्यासाठी त्याला माणूस म्हणून जगण्याचं स्वातंत्र्य दिलं पाहिजे. त्यांच्यामध्ये संवेदनशीलता आणि विधायक वृत्ती रुजवली पाहिजे असं मत प्राध्यापक खोत यांनी व्यक्त केलं. तर माणसाची उंची विचारावर अवलंबून असते. समाजाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी समतावादी विचार आणि संविधानाप्रमाणे आचार गरजेचा आहे असं बाळासाहेब गव्हाणे यांनी सांगितलं. दरम्यान सेवानिवृत्त शिक्षक, मुख्याध्यापकांचा सत्कार करण्यात आला आणि पतसंस्थेच्या सभासदांच्या मुलांनाही गौरवण्यात आलं. यावेळी रवींद्र मोरे, रघुनाथ कांबळे, सुजाता भास्कर, बापू कांबळे, दिलीप वायदंडे, भीमराव गोसावी, अलका कदम, अण्णा पाटील, नंदकुमार कांबळे, विलास दुर्गाडे, संजय कांबळे, योगेश वराळे, बापू कांबळे, दत्तात्रय टिपुगडे, व्यवस्थापक बाबूराव साळोखे यांच्यासह शिक्षक आणि पालक उपस्थित होते.